नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल कोकणातील पारंपरिक तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे। अशा प्रकारची कोकणातील पारंपरिक खीर ही नागपंचमीला नैवेद्य म्हणून केली जाते। तर या नागपंचमीला अशा प्रकारची खीर नक्की करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवतात ते दाखवणार आहे। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, पाव वाटी तांदूळ आहेत, ते मी भिजवून घेतले, 4 तास भिजवून ठेवले आणि ते चांगले असे नरम झालेले आहेत। पाणी सुद्धा हे बघा मी गाळून घेतलेलं आहे। आता हे तांदूळ मी मिक्सरला थोडेसे असे वाटून घेते। मिक्सरला जाडसर असे वाटून घेणार आहे। तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता। मी हे साधेच तांदूळ घेतलेले आहेत। हे पहा, तुम्ही पाहू शकता एकदम तांदळाची अशी कणी झालेली आहे। एवढे बारीक मी वाटून घेतलेले आहेत। आता राहिलेले तांदूळ पुन्हा अशाच पद्धतीने मी वाटून घेते। तांदूळ बारीक वाटून झालेले आहे। आता आपण खीर बनवायला घेऊया। तिथं कढईमध्ये मी अर्धा लिटरपेक्षा पाणी ओतून घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 4 ते 5 वाटे आहेत। आता ते गरम पाणी होऊ दे आणि त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेते। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाला छान चव लागते। आता हे मी तांदूळ जे वाटून घेतले होते ते मी या पाण्यामध्ये टाकून घेते आणि आपण असं ढवळून घेऊया। खिरीचा स्वाद येण्यासाठी इथे मी जिरा आणि वेलची घेतलेली आहे, ती मी वाटून घेते। तिथे 2 चमचे जिरा आहे आणि 2 ते 3 वेलची अशी फोडून घेतलेली आहेत। ते मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहे। मी 2 चमचे जिराचा वापर करणार नाही आहे, 1 चमचा फक्त जिरं मी घेणार आहे। हे पहा, छानपैकी जिरं बारीक झालेलं आहे। जिरा आणि वेलची अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं। पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे आणि जिरं हे खूप आपल्या शरीराला खूप उपयुक्त असं हे घटक आहे, कारण जिऱ्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते, दाह असतो, तो कमी होतो। तांदूळ 80% शिजले गेलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेते आणि पुन्हा मी मिक्स करून घेते। आणि इथे मी जिरा आणि वेलची जी वाटून घेतली होती त्याच्यामधला 1 चमचा मी याच्यामध्ये टाकून घेते। आणि इथे लगेचच काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदाम, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते। आणि इथे अर्धा वाटी गूळ आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी पाव वाटी ओलं खोबरं टाकून घेते आणि पुन्हा मी असं मिक्स करून घेते। कोकणामध्ये अशा पद्धतीची नागपंचमी स्पेशल खीर केली जाते। अतिशय चवीला खूप भारी लागते। मस्तपैकी खीर तयार आहे। गरमागरम खीर खायला तयार आहे। तांदळाची खीर खायला तयार आहे। या नागपंचमीला तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची खीर बनवून पहा। कोकणामध्ये अशाच प्रकारची खीर केली जाते। अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। मी बनवलेली ही तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल
तर चॅनेलला सबस्क्राईब करा.